नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर मराठमोळ्या गायकाने नाव कोरलं आणि त्याची जगभरात चर्चा झाली। आजही गायक अभिजित सावंत याची ओळख ही इंडियन आयडलच्या विजेता अशीच होते। मराठीतही अगदी मोजक्या गाण्यांना अभिजितचा आवाज आहे, पण तो प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे। इतकं सगळं असूनही अभिजितने मराठीत जास्त काम का नाही केलं असा प्रश्न कायमच पडतो। त्याविषयी अभिजितने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगातील आणि बिग बॉस मराठीबद्दल ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अभिजित सावंत हा सध्या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अभिजित हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। दरम्यान बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अभिजितने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती। त्यावेळी त्याने सिनेसृष्टीमधील अनेक गोष्टींविषयी भाष्य केले आहे। अभिजितने म्हटलं की मला मराठीमध्ये काम मिळवताना जास्त त्रास झाला। मराठीमध्ये माझ्याविषयी जास्त चुकीची समज झाली, कारण मी एखादं गाणं गायला गेलो तर म्हणायचे की अरे थोडं हिंदी वाटतंय। तेव्हा वाटायचं की मराठी माध्यमात शिकलेला मुलगा, मराठी बोलणारा मुलगा मराठी साऊंड करत नाही। त्यानंतर हिंदीमध्ये जेव्हा जायचो तेव्हा ते म्हणायचे की अरे थोडं मराठी साऊंड करतोयस। त्यानंतर मला प्रश्न पडायचा की आता काम करायला जायचं कुठे। पुढे त्याने म्हटलं, मी अगदी छोट्या पातळीवर मराठीत काम केली आहे, पण मला एकाही मोठ्या सिनेमासाठी विचारलं नाही। मीही काहींना भेटलो तरीही त्यांच्याकडून काही प्रतिसाद यायचा नाही। मला खरंच मराठीत काम करायचं होतं, सिनेमात अभिनयही करायचा होता। दरम्यान अभिजित सावंत सध्या बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। त्याचप्रमाणे त्याचा खेळही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता अभिजित बिग बॉसची ट्रॉफी उचलणार का हे पाहणं जास्त उत्सुकतेचं ठरणार आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।